आणि किती त्यांचं दिल्लीत वजन आहे, देशात वजन आहे, हे कालच्या घटनेवरनं कळलं की अक्षरशः सर्व पक्षाच्या लोकांच्या, खासदारांची शरद पवार साहेबांना भेटायला रांग लागली होती. मीडियानी तर काहूर मांडलं होतं आणि सर्व जगभरात, देशभरात याचा निषेध झालेला आहे. शरद पवारांनी, सुप्रियाताईंनी ही घटना अतिशय सौम्यपणे हाताळायचं समर्थकांना आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरील प्रेमामुळं, त्यांच्या आवाहनाला न जुमानता एक प्रेमाचा प्रतीक म्हणून सर्व कार्यकर्ते आज आपापला निषेध आपापल्या परीने नोंदवत आहेत, शांततामय मार्गाने. आणि सर्व हे आम्ही शरद पवारांच्या मागे आहोत. आम्ही या घटनेचा निषेध करतो. आम्ही या घटना, आपली संस्कृती खराब होऊ देणार नाही, अशा रीतीने या भावना आहेत नागरिकांच्या. आणि या ओतूर गावातनं हे जे काही प्रदर्शन घडलं सर्वपक्षीय आणि एकीची भावना दाखवली, त्याबद्दल पत्रकार संघातर्फे मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या संयोजकांचे अतिशय शांततापूर्ण असा हा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जून दैनिक गावकरीचे वृत्तांकन करणारे बापू रसाळे हेही उपस्थित आहेत. यानंतर आमचा एक युवा नेता गौरव डुंबरे हे या ठिकाणी आपल्या युवकांच्या वतीनं भावना व्यक्त करीत आहेत. आदरणीय राष्ट्रीय नेते, आपल्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती जो काल दिल्लीमध्ये भ्याड हल्ला झाला, त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. मी माझ्या वतीने आणि आमच्या शिवसह्याद्री युवा मंचाच्या वतीने या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो. आजच्या या निषेध मोर्चाचं आयोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते माननीय आमचे मित्र शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय विनायकरावजी तांबे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. आदरणीय नेतृत्व या देशाला एक राजकीय, सामाजिक अशी वेगळ्या प्रकारची दिशा देणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती जो काल दुपारी भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निमित्ताने निषेध करण्यासाठी जमलेले सर्व पक्षाचे नेते मंडळी, पत्रकार मित्र आणि बंधूंनो, समाजामध्ये राजकीय, सामाजिक सगळ्या स्तरावरती एक वेगवेगळ्या प्रकारची लोक नेहमी सातत्याने काम करतात. ते काम करत असताना नेहमी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती समाजामध्ये असतात, एक चांगली आणि एक वाईट. आणि हा इतिहास आहे अनादी कालापासूनचा की वाईट प्रवृत्तीवरती नेहमी चांगल्या प्रवृत्तीने विजय मिळवलाय. काल दुपारी ही घटना घडल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फोन आले, टीव्हीवरती बघितलं, एक वेगळ्या प्रकारची भावना माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उंचवळून आली. देशाच्या पंतप्रधानापासून राजकीय विरोधकापासून सगळ्या जणांची पवार साहेबांच्या काल बंगल्यावरती रीग लागली. कानावरती थप्पड बसल्यानंतर सुद्धा त्या माणसाच्या तुम्ही जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर एकही शब्द न बोलता तो माणूस आपल्या स्वतःच्या बंगल्यावरती गेला, घरामध्ये बसला, शांततेने सगळ्या जणांना, पत्रकारांना बोलवलं आणि अतिशय संयमाने आपल्या या देशाच्या मध्ये आपण ज्या संस्कृतीत, वारशामध्ये वाढलोय, ज्या लोकांच्या गोरगरिबांच्यासाठी आपण हे सगळं करतोय, त्यांच्या मालमत्तेला कुठं नुकसान झालं नाही पाहिजे, देशामध्ये कुठे आपल्यावरती झालेल्या हल्ल्यामुळं कोणत्या पद्धतीचं वातावरण बिघडलं नाही पाहिजे, असं पहिल्यांदा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. हे कोण करू शकतं? आपल्याला जर एखादी नुसती शिवी बसली गल्लीबोळातल्या एखाद्या माणसाला तर किती टोकाच्या भूमिका घेऊन माणसं सगळ्या जीवनामध्ये वागतात. पण पवार साहेबांचा आपण गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर अशा पद्धतीनं साहेबांवरती राजकीय हल्ले अनेक झाले. बरेचसे राजकीय हल्ले झाल्यावरती साहेबांनी त्याला प्रचंड तोंड पण दिलं. त्यांनी कधी त्या विषयामध्ये तो स्वतःबद्दल कधी प्रतिक्रिया सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने कधी व्यक्त केल्या नाहीत. त्याचं एकमेव कारण असं आहे की मगाशी अनेक वक्त्यांनी उल्लेख केला की देशामध्ये महाराष्ट्र हा एक सांस्कृतिक वारसा असलेला राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी जाऊन दिल्लीमध्ये आपलं एक स्वतःचं वेगळं देशामध्ये स्थान निर्माण केलंय. आणि आजपर्यंत जे महाराष्ट्रामधले सगळे नेते झाले ज्यांनी दिल्लीमध्ये एक वेगळं स्थान केलं,
त्याच्यामध्ये पवार साहेब हे अत्यंत वरच्या पातळीवरती साहेबांचं स्थान आहे. काल ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये अनेक सर्वसामान्य मला भरतशेठ एक साधा हमाल माझ्या ऑफिसमध्ये आला आणि त्याला असं वाटायला लागलं, त्याच्या हातात थरथर कापत होते, मी नाव सांगत आहे पण तळतळ करत होता की म्हणे की अशा पद्धतीने जेव्हा आपल्या एखाद्या माणसावरती बोललं गेलं जातं तेव्हा इथून बसून उठून प्रतिक्रिया आपल्याकडून व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या भावना या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. एक साध्या हमालाला सुद्धा ही का तळमळ वाटली तर गेले 50 वर्षाचं पवार साहेबांचं राजकीय जीवन हे अतिशय संयमी, कधीही कुणाच्या बद्दल आजच्या राजकारणामधला एक अजात शत्रू माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये, अशा साहेबांवरती आजकाल अशी एक प्रवृत्ती निर्माण झाली की कुणी मीडियाच्या समोर जायचं, आपल्याला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीचे घृणास्पद प्रकार करायचे, अशी एक वेगळी संस्कृती गेल्या दीड वर्षामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतःला वेगळ्या पद्धतीचं सगळं समजून घेऊन करायला लागल्यात आणि एक अतिशय ज्यांना आदर असं व्यक्तिमत्व देशामधले आहे त्यांच्याबद्दलच्या अशा पद्धतीच्या खालच्या पद्धतीच्या ज्या भावना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या जातात, ही संस्कृती आपल्या सगळ्या लोकांना अतिशय घातक आहे. कारण हे कधीतरी जेव्हा आपल्याला असं वाटतं वरती कधी कधी अशा प्रतिक्रिया होतात की वरती कोणीतरी हे केलं तर नाही बरोबर आहे, यांना असंच केलं पाहिजे, पण त्याच्यामुळं समाजामध्ये आपलं सगळं कुटुंब हे सगळं बाजूला ठेवून समाजाच्या प्रती जेव्हा चांगल्या भावना करण्यासाठी, समाजासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही माणसं जेव्हा आपला सगळा त्याग करून बाहेर पडतात ते पडायचं बंद होतील. कुणी कसं बेतालपणे वागायला लागलं, बोलायला लागलं, करायला लागलं तर ह्या सगळ्या गोष्टी आणि याचा सगळा आपल्या तुमच्या आमच्या सारख्या समाज रचनेवरती याच्यावरती परिणाम होईल. आज महाराष्ट्र का स्वतः आम्हाला, मी काल संध्याकाळी भरतशेठ फिरलो, कुणालाही लोकांना जेव्हा सांगितलं आम्ही की आपण आपल्याला आपल्या भावना या पद्धतीने व्यक्त करू, सगळेजण अतिशय उत्स्फूर्तपणे ओतूरच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये काल जेव्हा आपण तिकडे नारायणगावला या ठिकाणी निषेध केला तर त्यावेळेस तिथं सगळ्या कार्यकर्त्यांच्या तालुक्यातून उत्स्फूर्तपणे भावना आल्या आणि सांगितलं की आपण स्वतःहून हा बंद पाळू. जयराम शेठ मगाशी म्हटले, त्यांनी खरं त्यांच्याकडे निषेधाची कविता सुद्धा मनात तयार झाली असेल, पण या भावना का होतात? बाळासाहेब ठाकरे सुद्धा पवार साहेबांचे राजकीय विरोधक, तुम्ही अनेक राज ठाकरेंपासून सगळ्यापर्यंत घ्या, पण एक व्यक्ती आपल्या आयुष्याची सगळी तपश्चर्या करते, समाजासाठी वाहून घेते आणि त्याचं कोणीतरी एक विकृत मनोवृत्तीचा माणूस या ठिकाणी असा येतो आणि अशा पद्धतीने सगळं वर्त करतो. हे सगळं अक्षम्य आहे, परंतु आपली संस्कृती आहे. आपण अतिशय संयमाने शांततेने या सगळ्या जणांनी आज सकाळपासून या गोष्टीचा निषेध केलाय. आपल्या सगळ्या जणांना मी पवार साहेबांचं एक हितचिंतक या नात्याने आपल्या सगळ्या जणांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असा संयम आपण संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाळायचा आहे. सगळं व्यापारी बंधूंना विनंती आहे की फक्त 4 वाजेपर्यंत आपण हे सगळं पाळायचंय. या सगळ्या गोष्टीमध्ये मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्या भावना त्यांच्या झाल्यात त्या अतिशय त्यांच्या मनाला, अनेक कार्यकर्त्यांनी आज सकाळी जेव्हा आम्ही तिथं नवीन स्टँडवरती बसलो, अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती अशी अस्वस्थता होती. रात्रभर काही जणांना झोपा आल्या नाही. त्याचं कारण असं की जेव्हा आपल्याबरोबर आपल्या हृदयामध्ये ज्याच्याबद्दल अतिशय चांगलं मानाचं स्थान आहे अशा माणसाच्या बद्दल जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात, परंतु कुठेही अशा पद्धतीच्या जरी भावना मनामध्ये खूप आलेल्या असल्या तरी कुठेही चुकीच्या पद्धतीची कोणतीही गोष्ट या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली नाही. मंगेश, आपले कोणताही कार्यकर्ता एखाद्या विशिष्ट समाजाला कधीही एखाद्या व्यक्तीने कृत्य केलं म्हणून ते एखाद्या विशिष्ट समाजाला अमुक करा तमुक करा असं आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या समाजाची, महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कधी वेगळ्या पद्धतीने होणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा जेव्हा असं काही निषेध हल्ला झाला त्यावेळेस आपले पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः पवार साहेबांना भेटायला गेले. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कुठेही वातावरण होणार नाही. आपण सगळेजण अतिशय शांतता मार्गाने या ठिकाणी निषेध केला. आपल्या सगळ्यांच्या भावना निश्चितपणे जेव्हा हा सगळा महाराष्ट्र अशा पद्धतीने शांततामय मार्गाने साहेबांच्या बद्दलच्या अशा झालेल्या कृतीचा निषेध करेल तेव्हा निश्चितच मला आशा आहे की साहेबांना पुढच्या 15-20 वर्षामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं मानसिक बळ या निमित्ताने समाजाची सेवा करण्याचं मिळेल. मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की या घटनेचा एक चांगला वेगळा असा परिणाम साहेबांच्या मनावरती हो आणि आपल्या सगळ्या जणांची देशाची सेवा करायला त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात
मी आपल्या सगळ्या जणांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशा प्रवृत्तीचा निषेध हा अशा आपण शांततामय मार्गानेच कुणी कदाचित काय वेगळ्या पद्धतीने म्हणत असेल, आम्ही गांधीवादी आहोत, पण आमचा साहेब हा प्रत्यक्षात कृती करून गांधीवादी विचाराचा चालणारा नेता आहे. आपण सर्वांनी त्याच मार्गाने सगळ्यांनी जायचे. मी आपल्या सगळ्या जणांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वच ओतूर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्व पत्रकार, सर्व व्यापारी यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. परत एकदा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा